नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कर्नाटक IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण PSR विषयी एक ओरिएंटेशन जनरल डिस्कशन घेणार आहोत। ठीक आहे, त्या अगोदर आपली कर्नाटक IAS अकॅडमीची PSR ची ऑप्शनल जी बॅच नव्यानं सुरू होत आहे। त्याच्यामध्ये विठ्ठल सर आणि मी बाळासाहेब झेटे तुम्हाला PSR शिकवणार आहोत। त्यामध्ये विठ्ठल सर तुम्हाला पेपर 1 शिकवतील, पेपर 1 चा सेक्शन ए आणि सेक्शन बी, आणि पेपर 2 जो IR संबंधी आहे, कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स म्हणजे तुलनात्मक राजकारण आणि IR आंतरराष्ट्रीय संबंध, ते विषय मी तुम्हाला शिकवणार आहे। ठीक आहे, मग आता आपण ऑप्शनल विषयी साधारण म्हणजे आपलं ऑप्शनल काय असणार आहे, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध याविषयी चर्चा करण्याच्या अगोदर आपण थोडंसं अगोदर की UPSC आणि MPSC या परीक्षांमध्ये ऑप्शनलचं महत्व काय आहे आणि तो तुम्ही कसा निवडायला पाहिजे या गोष्टी आपण अगोदर थोडा डिस्कस करूयात। ठीक आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं त्याचं महत्व जर पाहायचं झालं तर तुम्ही टॉपरचे जर UPSC जे टॉपर्स आहेत त्यांची मार्क लिस्ट येते, त्याच्यामध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये टॉपर्सला जे एकदम पहिल्या 100 मध्ये 200 रँक्स मध्ये असतात त्यांचे एकतर निबंधाचा पेपर असेल किंवा GS4 म्हणजे काय, इथिक्सचा पेपर, काय म्हणतात त्याला आपण, नीतिशास्त्राचा पेपर किंवा ऑप्शनलचा पेपर, वैकल्पिक विषय, या 3 पेपरमध्ये त्यांना एकदम म्हणजे एक्सेप्शनल मार्क्स असतात, त्यामुळे ते टॉपर्स असतात, त्यामुळे त्यांना हवी ती रँक मिळते, हवी ती त्यांची आवडीची सर्व्हिस त्यांना मिळत असते। ठीक आहे, मग याच्यामध्ये पाहायचं झालं तर निबंध आणि नीतिशास्त्र हे दोन्ही पेपर 250 गुणांचे। ठीक आहे, हा 250 गुणांचा, 250 गुणांचा, पण हा वैकल्पिक विषय जो ऑप्शनल आहे तो आपला 500 गुणांचा असणार आहे। याच्यामध्ये 2 पेपर आहेत की जे 250 मार्कांचे असणार आहेत, त्यामुळे 500 गुण तुमचे वैकल्पिक विषयातून येणार आहेत। ठीक आहे, त्यामुळे तुमच्या मेन्स मध्ये वैकल्पिक विषय हा खूप जास्त वेटेज ठेवतो आणि याच्यामध्ये एक्स्ट्रा मार्क्स घेणं हे थोडं सहज आहे। बाकी GS ला सगळ्यांना ऍव्हरेज मार्क्स येत असतात। ठीक आहे, त्याच्यामुळे वैकल्पिक विषय खूप महत्वाचा आहे, एकतर तुम्हाला त्या लिस्टमध्ये येण्यासाठी आणि त्यानंतर तुम्हाला पाहिजे ती सर्व्हिस मिळण्यासाठी वैकल्पिक विषय अत्यंत महत्वाचा आहे, ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवाल। ठीक आहे, त्यानंतर मग हा विषय जर एवढा महत्वाचा असेल तर तो विषय निवडताना तुम्ही कोणत्या गोष्टी आणि कोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही मुलं असतात, काही मित्रमैत्रिणी तुमचे किंवा तुम्ही स्वतः की तुमच्या कोणीतरी मित्रांना घेतलाय एखादा ऑप्शनल, त्यामुळे तोच विषय तुम्ही तो ऑप्शनल म्हणून घेता, तसं करणं चुकीचं आहे। त्यानंतर काही वेळेस आपल्याला अशी चर्चा कानावरती ऐकायला येते की हा विषय ट्रेंडिंग मध्ये आहे त्यामुळे मी तो विषय घेतलाय, तर ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत। हे काही तुमचे ऑप्शनल निवडण्याचे निकष नाहीत की एखादा विषय ट्रेंडिंगला आहे किंवा एखादा विषय तुमच्या मित्रांना घेतलाय किंवा कोणीतरी ओळखीचे मेंटॉर आहे तो विषय शिकवतात म्हणून तुम्ही तो विषय घेताय, असं व्हायला नको। तर मग ऑप्शनल तुम्ही निवडला कशाच्या आधारे पाहिजे, त्याचे साधारण निकष काय असले पाहिजेत। सगळ्यात महत्वाचा विषय असतो की तुम्हाला त्या विषयाची आवड आहे का। आवड ही खूप जास्त महत्वाची ऑप्शनलसाठी, कारण तुम्हाला हा विषय 6 ते 8 महिने रोज अभ्यासायचा आहे, त्यावेळेस कुठेतरी तुमचा तो विषय एकदा कंप्लीट होणार आहे। ठीक आहे, त्यामुळे आवड असल्याशिवाय इतका वेळ, इतके महिने, इतके दिवस त्याचा अभ्यास करणं शक्य होणार नाहीये। आणि दुसरी गोष्ट महत्वाची ठरते ती म्हणजे पहिल्याच अटेम्प्ट मध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे का, होईलही पण माहित नाही, कदाचित दुसरा तिसरा अटेम्प्टही तुम्हाला लावू शकतो। मग जर तुम्हाला 2 ते 4 वर्ष एकाच विषयाचा अभ्यास करायचा असेल तर त्या विषयातली आवड ही जास्त महत्वाची ठरते, त्यामुळे इंटरेस्ट या घटकाला तुम्ही सर्वाधिक महत्व द्याल। ठीक आहे, आवड पाहूनच तुम्ही तुमचा विषय निवडाल। त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट ठरते ऑप्शनल निवडताना, ती म्हणजे की त्या विषयाचं अभ्यास साहित्य उपलब्ध आहे का। काय अभ्यास साहित्य, मग अभ्यास साहित्याबरोबरच त्याच्या म्हणजे त्या विषयाच्या नोट्स असतील किंवा पुस्तकं असतील किंवा त्या विषयाचे मेंटॉर्स असतील किंवा त्या विषयाची चांगली टेस्ट सिरीज बाजारात उपलब्ध आहे का, या गोष्टीला तुम्ही महत्व द्याल। ही गोष्ट देखील महत्वाची ठरते। म्हणजे इंटरेस्ट आहे पण तुम्ही मराठीतून तयार करतात आणि तो विषय जर मराठीतून तेवढा अभ्यास साहित्याच्या दृष्टीने जर ठीकठाक नसेल तर तो घेण्यात काही अर्थ नाहीये। त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट ठरते की तू आपला UPSC किंवा MPSC ची जी इतर प्रिपरेशन आहे, जसं की GS चे विषय असतील, निबंध असेल किंवा एथिक्सचा पेपर असेल किंवा एकंदरीत तुमची मुलाखत असेल, या सगळ्याच विषयांसाठी तो विषय किती फायद्याचा ठरतोय। ठीक आहे, तो पाहून तुम्ही म्हणजे याच्याबाबत निर्णय घ्याल की ओव्हरलॅपिंग काय आहे, जे सिलेबस म्हणा किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये काय येतं की तुमच्या थिंकिंगला इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी हा विषय मदतगार ठरणार आहे का। म्हणजे PSR विषय आपण पुढे बघूयात की PSR तुमची क्रिटिकल थिंकिंग कशी डेव्हलप करतो, त्यामुळे तो विषय अधिक महत्वाचा ठरतो। ठीक आहे,
की जीएस, एसे, इंटरव्ह्यू, इथिक्स याच्यामध्ये तो ओव्हरलॅप होत आहे का, त्या विषयाचा अभ्यास साहित्य उपलब्ध आहे का, आणि तुम्हाला त्या विषयाची आवड आहे का, या गोष्टी तुम्ही विचारात घ्याल आणि त्यानुसारच तुमचा ऑप्शनल निवडाल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी काय सांगितली, की जो विषय ट्रेंडमध्ये आहे तो घेणं हे टाळायचं. दुसरी गोष्ट काय, की जो विषय तुमच्या मित्रानं, मैत्रिणीनं घेतलेला आहे तोच विषय तुम्ही घेणं, किंवा एखादा टॉपर्स माहित आहे तुम्हाला की त्या विषयातून जो टॉपर झालाय तोही परीक्षा उत्तीर्ण झालाय, त्यामुळे तुम्हीही तो घ्याल, ही चूक करायची नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे आता राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय एक वैकल्पिक विषय म्हणून कसा आहे, ठीक आहे, याच्याविषयी आपण बघूयात. सगळ्यात महत्वाचा मी पहिला पॉईंट काय म्हटला होता, की तुम्हाला त्या विषयाची आवड आहे का. मग राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाची तुम्हाला आवड आहे का हे समजण्यासाठी तुम्हाला त्या विषयामध्ये तुम्ही काय अभ्यासणार आहात, त्याचा कॉन्टेंट काय आहे, त्याचा सिलेबस काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, हे माहिती असणं गरजेचं आहे. ते जर माहित असेल तरच तुम्हाला कळत की हे सगळे विषय माझ्या आवडीचे आहेत का, की मला ते वाचायला, त्याचा अभ्यास करायला आवड म्हणून जमणार आहे का. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण कंटेंट पाहूयात, तो थोडासा पुढे पाहूयात. त्याच्या अगोदर या विषयाशी संबंधित दुसऱ्या गोष्टी बघूयात. ती दुसरी गोष्ट महत्वाची काय, की अभ्यास साहित्य. तर राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयासंबंधी अभ्यास साहित्याच्या बाबतीत तेवढी अडचण नाही. अभ्यास साहित्य बऱ्यापैकी उपलब्ध आहे, चांगलं उपलब्ध आहे, जास्त उपलब्ध आहे. प्रॉब्लेम इथं आहे की तुम्हाला ते राईटली सिलेक्ट करता आलं पाहिजे, की कोणतं करायचंय आणि किती करायचंय. ठीक आहे. ही गोष्ट आपल्या ऑप्शनसाठी जास्त महत्वाची ठरते. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट आहे की ओव्हरलॅपिंग. राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयामध्ये आपल्याला ओव्हरलॅपिंग दोन प्रकारची पाहायला मिळते. एक, तुमचा कॉन्टेंट जो आहे, जो तुम्ही अभ्यास करणार आहात, जो तुम्ही ऑप्शनसाठी अभ्यास करणार आहात, तो अभ्यास बऱ्यापैकी इतर जीएस मध्ये देखील कामाला येत आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमचा अप्रोच जो बिल्ड होणार आहे या विषयातून, तो तुमच्या अधिक कामाला येणार आहे. ठीक आहे. अप्रोच बिल्डिंग, तुमचा जो दृष्टिकोन तयार होणार आहे तो. आता तुम्ही जो कॉन्टेंट अभ्यासणार आहात राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयामध्ये, तो कसा इतर विषयांमध्ये ओव्हरलॅप होतोय ते तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर GS1 चा तुम्ही अभ्यास पाहिला असेल, म्हणजे सिलेबस पाहिला असेल, त्याच्यामध्ये एक विषय आहे की विचारधारा. मग त्या विचारधारांमध्ये काय काय आहे माहिती आहे तुम्हाला, की समाजवाद आहे, त्यानंतर भांडवलशाही आहे. या गोष्टी तुम्ही ऑलरेडी आपल्या ऑप्शनल मध्ये एकदम डिटेलमध्ये त्यांची उत्क्रांती कशी झाली, त्यांचे वेगवेगळे पुरस्कर्ते काय, एवढ्या लेवलला तुम्ही त्या गोष्टी अभ्यासणार आहात. ठीक आहे. त्याच्यामुळे हा टॉपिक आहे. त्यानंतर GS2 मध्ये जर पाहिलं तुम्ही, GS2 मध्ये जर पाहिलं तर GS2 मध्ये पॉलिटी असेल, कॉन्स्टिट्यूशन असेल, किंवा IR असेल, गव्हर्नन्स असेल, हे सगळे टॉपिक ओव्हरलॅप होत आहेत. PSIRचे जे टॉपर्स आहेत त्यांचे जर तुम्ही इंटरव्ह्यू पाहिले नंतरचे, की त्यांची स्ट्रॅटेजी कशी राहिली, त्यातली काही मुलं तुम्हाला असं सांगताना दिसतील की आम्ही GS2 चा अभ्यासच केला नाही. पण तेवढ्या गोष्टी, तेवढी अंडरस्टँडिंग तुमची प्रीला आणि प्लस तुमच्या ऑप्शनलला डेव्हलप झालेली असते, आणि त्या बेसवरती तुम्ही हा म्हणजे काय म्हणूया GS2 चा पेपर हँडल करू शकता. इव्हन मी माझा तुम्हाला अनुभव सांगेल, मी आता 2024 ची मेन्स दिलेली, त्याच्यामध्ये मी GS2 चा काही अभ्यास केला नव्हता, पण ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स हा माझा होता, आणि त्याच बेसवरती मी GS2 मध्ये अगदी म्हणजे चांगले मार्क्स मिळवले, आणि तोही मी मराठीतून लिहिलेला, आणि PSRची तयारी मी मराठीतून केलेली. ठीक आहे. त्याच्यामुळे GS2 चा आपल्याला वेगळा असा अभ्यास करावा लागत नाही. थोड्याफार गोष्टी राहतात पण त्या तेवढ्या जास्त नाहीयेत. एक थोडासा अप्रोच वेगळा असतोय, तो आपल्याला कळून जातो या तयारी दरम्यान. ठीक आहे. त्याच्यामुळे GS2 होऊन जातो. GS3 मध्ये काही गोष्टी आहेत की ज्या आपल्या ऑप्शनल मधून कामाला येतात, की आता मी इव्हन सांगेल की 2024च्या मेन्सला एक प्रश्न होता जमीन सुधारणेसंबंधी. जर भूसुधारणा, लँड रिफॉर्म्स हा आपला GS3 चा टॉपिक आहे, आणि तोच टॉपिक आपल्याला ऑलरेडी आपल्या ऑप्शनल मध्ये आहे. मग ऑप्शनल मध्ये तुम्ही जो कंटेंट अभ्यासता तोच कंटेंट तुम्हाला इथं लिहायचा राहतोय. ठीक आहे. की GS3 मध्ये सुद्धा गोष्टी ओव्हरलॅप आहेत, जसं की भूसुधार, लँड रिफॉर्म्स, आणि दुसरं इंटरनल सिक्युरिटीशी संबंधित गोष्टी, नक्षलवाद, दहशतवाद, या गोष्टी सुद्धा आपण अभ्यासतोच ऑलरेडी. ठीक आहे. आणि GS4 मध्ये जर पाहिलं, GS4 चा अभ्यास पाहिला, सिलेबस पाहिलाय तुम्ही, की त्याच्यामध्ये एक आहे की विचारवंतांचं योगदान, किंवा काही काही सिद्धांत, जसं की UPSC मला वाटतं मागे एक प्रश्न विचारलेला की जॉन रॉल्सची थेरी ऑफ जस्टिस काय आहे. जॉन रॉल्सचा न्यायाचा सिद्धांत हा खूप डिटेलमध्ये आपण आपल्या ऑप्शनल मध्ये पेपर 1 मध्ये सेक्शन ए मध्ये अभ्यासतो. जॉन रॉल्स यांचा न्यायाचा सिद्धांत, त्यानंतर प्लेटो असेल, सोक्रेटिस असतील,
त्यांचे वर्च्यूज असतील त्यांनी दिलेले, ठीक आहे, किंवा अरिस्टॉटलचा मध्य मार्ग असेल, सुवर्ण मध्य, मिडल पाथ, त्या गोष्टी आपण ऑलरेडी GS4 मध्ये अभ्यासतो. त्याच गोष्टी आपल्याला तिथं GS4 मध्ये पाहिजेत. ठीक आहे, म्हणजे राज्यशास्त्रात अभ्यासणाऱ्या गोष्टी आपल्याला GS4 मध्ये बऱ्यापैकी कामाला येत आहेत. ठीक आहे, मग एवढं सगळं ओव्हरलॅपिंग आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही जर युपीएससीच्या टॉपरचे ज्यांनी इंटरव्ह्यू दिलेले, युपीएससीचे इंटरव्ह्यू, त्याचे जर त्या स्क्रिप्ट जर वाचल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी प्रकाशनात जाणवतील की IR म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंध आणि दुसरी गोष्ट पॉलिटी, राज्यव्यवस्था, या दोन विषयांवरती मुलांना वारंवार प्रश्न विचारण्यात येतात. जवळपास मुलांचे 40, 50, 60% इंटरव्ह्यू याच्यावरती चालतात, कारण हे महत्वाचे तेवढे टॉपिक आहेत. आणि या दोन्ही टॉपिकचा अभ्यास, त्याच्या संबंधीचा अप्रोच, एकदम त्याचा कोर ऑफ द कोर जो असतो तो तुम्ही राज्यशास्त्रातून तुम्हाला तो पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप होत असतो. आणि त्यामुळं हा विषय खूपच जास्त, ठीक आहे, आवड आणि ओव्हरलॅपिंगनेस, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमची पर्स्पेक्टिव्ह डेव्हलपमेंट, तुमची अप्रोच बिल्डिंग. कॉन्टेंट तर सिमिलर राहणारच आहे काही प्रमाणात, पण त्याच्यासोबत महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे तुमचा पर्स्पेक्टिव्ह बिल्डिंग, जो तुम्हाला इंटरव्ह्यू साठी सुद्धा खूप मदतीचा ठरणार आहे. ठीक आहे, म्हणजे राज्यशास्त्र एक वैकल्पिक विषय म्हणून असा आहे. त्याचा सिलेबस जर पाहायचा झाला तर आपण पुढे पाहूयात. आता सुरुवातीला आपण त्याचा सिलेबस एकदम थोडक्यामध्ये पाहूयात, पण याच्यानंतर उद्या परवा विठ्ठल सर आणि मी दोघेही म्हणजे विठ्ठल सर पेपर 1चा सिलेबस एकदम डिटेलमध्ये डिकोड करतील आणि मी पेपर 2चा सिलेबस डिटेलमध्ये डिकोड करेल. विथ आपण युपीएससीचे PYQs तो सिलेबस डिकोड करूयात. ठीक आहे, आज फक्त आपण एक साधारण आयडिया त्याबाबत घेऊयात की या पेपरमध्ये नेमकं आहे काय, जेणेकरून तुम्हाला त्या विषयाचा कॉन्टेंट समजेल आणि त्या बेसवरती तुम्हाला त्या विषयाची आवड आहे की नाही ही गोष्ट समजून येईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे किंवा बाजारामध्ये प्रचार काय आहे त्या एमपीएससीची तयारी करणाऱ्या मुलांमध्ये, की राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा जो विषय आहे तो म्हणजे लक्ष्मीकांत केवळ, लक्ष्मीकांत तुम्ही जे प्रीला अभ्यासता क्वालिटीसाठी, तेच म्हणजे राज्यशास्त्र आहे असं आहे का, तर नाही, ते नाहीये. राज्यशास्त्राचा राज्यव्यवस्था हा एक भाग आहे, पण राज्यशास्त्र हे खूप मोठं आहे, त्याच्यामध्ये बरेच विषय येतात अजून राज्यव्यवस्था सोडूनही. ठीक आहे, त्याच्यामुळे लक्ष्मीकांत म्हणजेच आपला ऑप्शनल नाहीये, केवळ तेवढंच तो एक महत्वाचा भाग आहे, पण त्याच्या पलीकडेही आपल्याला बऱ्याच गोष्टी अभ्यासायच्यात. ठीक आहे, त्यामुळे ती मिसकन्सेप्शन ठेवून या विषयाकडे यायचं नाही. ठीक आहे, आता पुढल्या गोष्टी आपण बघूया की या पेपरची रचना, हा मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 500 गुणांचे म्हणजे 250 गुणांचे असे दोन पेपर, म्हणजे हा 500 गुणांना हा विषय राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला कळली ती म्हणजे काय, की पेपर 2 असणार आहेत. ठीक आहे, 2 पेपर, त्याच्यामध्ये पेपर 1 एक असणार, त्या पेपर 1 मध्ये परत 2 सेक्शन असणार, की विभाग A आणि विभाग 2, विभाग अ आणि विभाग ब म्हणूया त्याला आपण, सेक्शन A आणि सेक्शन B. याच्यामध्ये या सेक्शन वरती, सेक्शन A वरती 125 गुणांना प्रश्न विचारले जाणार आणि सेक्शन B वरती 125 गुणांना प्रश्न विचारले जाणार. ठीक आहे, या सेक्शन A, पेपर 1च्या सेक्शन A मध्ये काय येतं, सेक्शन B मध्ये काय येतं, हे आपण पुढल्या स्लाइड वरती पाहूयात. आणि पेपर 2चंही सेम असंच असणार. ठीक आहे, पेपर 2चंही सेम असंच असणार की सेक्शन A आणि सेक्शन B, आणि त्यातही दोन्ही सेक्शन 125 गुणांना. ठीक आहे, पेपरची म्हणजे पेपरचा पॅटर्न कसा असतो त्या गोष्टी आपण पुढे पाहूयात. पण एकंदरीत तुम्हाला जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये 50 मार्कांचा प्रश्न असतो सुरुवातीचा कंपल्सरी दोन्ही सेक्शन मध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला 5 प्रश्न सोडवायचे असतात आणि ते कंपल्सरी असतात, त्याच्यामध्ये चॉईस नसते. 10 मार्कांचा एक प्रश्न असतो, 150 शब्द त्याचं उत्तर लिहायचं राहतं. त्यानंतर बाकीचे प्रश्न कंबाईन फॉर्मॅटमध्ये असतात, की 3-3चा एक सेट दिला जातो. आणि पहिल्या पेपर म्हणजे पहिल्या सेक्शन मध्ये 3 सेट असतात, दुसऱ्या सेक्शन मध्ये 3 सेट असतात, कंपल्सरी प्रश्न वगळून. आणि त्या 3 सेट मधले आपल्याला दोन्ही सेट मधून एक 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 प्रश्नचा जो सेट आहे 3 प्रश्नांचा म्हणजे 50 मार्कांचा उपप्रश्न, तो आपल्याला कंपल्सरी घ्यावा लागतो आणि दुसऱ्या ठिकाणून आपण 2 प्रश्न निवडू शकतो. ठीक आहे, असं दुसऱ्या पेपरमध्ये देखील राहतो. त्या गोष्टी मी आता जर सांगत असेल तरी त्या समजत नसेल त्याचा काही लोड घेऊ नका, आपण पुन्हा तर एकदम डिटेलमध्ये सगळं पाहणार आहोत. ठीक आहे, मग आता आपण थोडक्यात या विषयाचा कंटेंट काय आहे, सिलेबस, ते आपण पाहूया. ठीक आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की पेपर 1चा सेक्शन A, ठीक आहे, विभाग अ, सिलेबस पाहिलाय तुम्ही. सेक्शन अ, याच्यामध्ये काय काय आहे, याच्यामध्ये मुख्यतः तीन काय म्हणूया आपण मोठे सब टॉपिक आहेत. त्याच्यामधला पहिला सब टॉपिक आपण म्हणू शकतो सगळ्यात महत्वाचा असणारा, आपल्या राज्यशास्त्राचा गाभा असणारा तो विषय आहे पाश्चात्य राजकीय विचारवंत, ज्याला इंग्लिशमध्ये आपण वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर्स म्हणतो.
त्यानंतर दुसरा महत्वाचा घटक ठरतो तो म्हणजे काय, राजकीय सिद्धांत, पॉलिटिकल थेअरीज. ठीक आहे, याच्यामध्ये काय काय येतं या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर तिसरा महत्वाचा घटक येतो की राजकीय विचारधारा, पॉलिटिकल आयडियोलॉजीज. ठीक आहे, त्यानंतर चौथा महत्वाचा पॉइंट येतो तो म्हणजे भारतीय राजकीय विचारवंत, इंडियन पॉलिटिकल थिंकर्स, भारतीय राजकीय विचारवंत. ठीक आहे, तर ह्या विषयांमध्ये अजून काय काय येतं थोडं डिटेलमध्ये तुम्हाला थोडं मी सांगतो आता, की पाश्चात्य राजकीय विचारवंतामध्ये आपण सोक्रेटिस, प्लेटो, एरिस्टॉटल ही तिगडी यांची परंपरा, त्यानंतर मॅकॅवली असतील, त्यानंतर मॅकॅवली नंतर आपण थॉमस हॉब्स असतील, जॉन लॉक असेल, रुसो असेल, त्यानंतर कार्ल मार्क्स, त्यानंतर ग्रामसी, हॅना अरेंट यांचा आपण अभ्यास करतो. याच्यामध्ये हे विचारवंत एकदम इंटरेस्टिंग आहेत अभ्यास करायला. त्यांच्यामध्ये ते ज्या काळात वाढले त्यांच्या आजूबाजूची जी परिस्थिती होती त्यानुसार त्यांनी त्यांचे स्वतःचे विचार मांडलेले पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये मॅकॅवली खूप इंटरेस्टिंग अभ्यासक आहे. आपल्या भारतीय परंपरेमध्ये जे तुम्हाला कौटिल्य, ज्याला आपण चाणक्य म्हणतो, ते माहितीत ना, ते त्यांच्याकडे आपण काही वास्तववादी राजकारणी म्हणून पाहतो. तर तसेच हे मॅकॅवली आहेत, त्यांचे विचारही त्याच पटडीवरचे आहेत. ठीक आहे, की त्यांनी राजकारणाकडे पाहण्याचा वास्तववादी दृष्टिकोन मांडला, की राजकारण म्हणजे सत्तेसाठी चाललेला संघर्ष आहे, राजकारण म्हणजे काहीतरी नैतिक उदात्त कार्य करण्याचं काही त्याचं प्रयोजन नाहीये, असं त्यानं पहिल्यांदा सांगितलं मॅकॅवलीनं. ठीक आहे, त्यामुळे त्याला वास्तववादी राजकारणाचा जनक सुद्धा म्हटलं जातं. या गोष्टी मॅकॅवलीमध्ये आपण अभ्यासणार आहेत. त्यानंतर प्रिन्स नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये त्यानं राजाला सल्ले दिले की राजानं कसं असलं पाहिजे, काय केलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर आपण हॉब्स हा एक इंटरेस्टिंग विचारवंत अभ्यासतो. थॉमस हॉब्स हा ब्रिटनचा होता. ब्रिटनमध्ये त्या काळात थोडी यादवी चालू होती, थोडी अस्थिरता होती, त्यामुळे त्याचे जे प्रश्न, त्यानं ज्या राजकीय प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला तो व्यक्तीच्या जीविताला अधिक, जीविताच्या सुरक्षतेला अधिक महत्व दिलं. राज्यशास्त्रामध्ये डिबेट चालते की व्यक्तीचं जीवित जास्त महत्वाचं आहे. काय मी काय म्हणतोय लक्षात घ्या, की तुमच्या जीविताची सुरक्षितता, व्यक्तीचे जीवित, जीविताची सुरक्षितता वर्सेस व्यक्तीचं स्वातंत्र्य, यात नेमकं महत्व द्यायचं कशाला आणि याच्यामध्ये कॉन्ट्रडिक्शन्स येतात कशामुळं. व्यक्तीच्या जीविताच्या सुरक्षितेला जास्त महत्व दिलं तर राज्याचे अधिकार वाढतात. राज्य म्हणजे काय, हे जे काय फंक्शन करतं स्टेट, त्याला आपण स्टेट म्हणतो, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, ते राज्याची अंग आहेत. राज्याचे मुख्य काही वैशिष्ट्य ते आपण अभ्यासणार आहोतच. राज्य म्हणजे गव्हर्नमेंट, ह्या पद्धतीने तुम्ही लक्षात घ्या सध्या. तर त्याला जर म्हणजे व्यक्तीच्या जीविताची सुरक्षितता वाढवायची असेल तर राज्याचे अधिकार वाढतात आणि व्यक्तीचं स्वातंत्र्य वाढवायचं असेल तर राज्याचे अधिकार कमी होतात. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये, व्यक्तीच्या वे ऑफ लिव्हिंग मध्ये राज्याचा किती हस्तक्षेप असला पाहिजे यावरून मुख्यतः वादविवाद, चर्चा राज्यशास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग ते वेगवेगळे अभ्यासक त्यांच्या जीवनातील परिस्थितीनुसार, त्यांच्या अनुभवानुसार, त्यांचं जे सोशलायझेशन झालंय त्यानुसार या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतात. या गोष्टी आपण इथं अभ्यासणार आहेत. ठीक आहे, मग हॉब्स तसं म्हणतो की व्यक्तीचं जीवित जास्त महत्वाचं आहे. त्यानंतर आपण एक जॉन लॉक नावाचा अभ्यासक अभ्यासणार आहोत. जॉन लॉक हे सामाजिक करार परंपरेतील विचारवंत आहेत. त्यांनी सांगितलं की लोक एकत्र येतात, सामाजिक करार करतात, राज्याची निर्मिती करतात, त्या राज्याला काय अधिकार सोपवितात, त्याच्या बदल्यात ते काहीतरी मिळवतात, असं त्यांनी कल्पित मांडलं. कशासाठी, ते राज्याचं समर्थन करण्यासाठी. राज्य अस्तित्वात येतं कशासाठी, राज्याचं प्रयोजन काय आहे या गोष्टी सांगण्यासाठी. अशी एकदम कपोलकल्पित गोष्टी सुद्धा आपल्याला राज्यशास्त्रात अभ्यासाला मिळणार आहेत. ठीक आहे, मग हा जॉन लॉक व्यक्तीच्या स्वातंत्र्याला जास्त महत्व देतो. लिबर्टी हे प्रिन्सिपल तिथून पुढे येतं, जे की उदारमत्वाचा गाभा आहे आणि त्यामुळे मग ह्या जॉन लॉकला उदारमत्वाचा जनक देखील म्हटलं जातं. असे एकदम इंटरेस्टिंग अशा गोष्टी आहेत. ठीक आहे, मग तो असं म्हणतो व्यक्तीचं स्वातंत्र्य महत्वाचं आहे. मग राज्याची भूमिका काय आहे, की नाईट वॉचमन स्टेट. एकदम इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे की राज्य हे रात्रीचा पहारेकरी आहे. म्हणजेच काय, की राज्याची भूमिका मर्यादित आहे, रात्रीचा पहारेकरी. ठीक आहे, अशा सुद्धा गोष्टी आपल्याला राज्यशास्त्रात अभ्यासायच्या आहेत आपल्या ऑप्शनलमध्ये. मग पाश्चात्य राजकीय विचार म्हणजे आपण हे अभ्यासतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विचार म्हणतो कार्ल मार्क्स, ज्याच्या मतांवर, ज्याच्या विचारांवर जगाची विभागणी झाली, असा हा मोठा विचारवंत कार्ल मार्क्स. माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना, एकदम इंटरेस्टिंग अभ्यासक आहे हा कार्ल मार्क्स. ठीक आहे, ही सोव्हिएत युनियन असेल किंवा सोव्हिएत युनियनमध्ये झालेली साम्यवादी क्रांती असेल, ही कार्ल मार्क्सच्या विचारांच्या आधारे झाली. ठीक आहे, आणि त्यामुळे जग विभागलं गेलं. आपल्याला बायपोलर वर्ल्ड ऑर्डर पाहायला मिळाली, ज्या की आपण पेपर 2 मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, हे कार्ल मार्क्सचं मोठं योगदान आहे. कार्ल मार्क्सला तुम्ही जर व्यवस्थितरित्या अभ्यासलं तर तुम्हाला जगाकडे पाहण्याची पूर्णपणे एक निराळी
दृष्टी येऊन जाते, तुम्ही जगाला वेगळ्या चष्म्यातून पाहायला सुरुवात करता. मग हा पर्स्पेक्टिव्ह एक दुसरा एक पर्स्पेक्टिव्ह आपल्याला कार्ल मार्क्स देऊन जातो. ठीक आहे, त्याच्यामुळे पर्स्पेक्टिव्ह बिल्डिंगसाठी हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. त्यानंतर हे झालं आपण म्हणजे काय पाश्चात्य राजकीय विचारांचं ह्या टॉपिकमध्ये ह्या गोष्टी अभ्यासतात. दुसरा महत्वाचा टॉपिक येतो राजकीय सिद्धांत. याच्यामध्ये आपण काय अभ्यासणार आहे? एक स्वातंत्र्य, समता, त्यानंतर आदिसत्ता काय असते, पॉवर सत्ता काय असते, सत्ता, आदिसत्ता, धुरीणत्व या संकल्पना काय आहेत, त्यानंतर लोकशाही काय आहे, लोकशाहीचे प्रकार, की सहभागी लोकशाही किंवा विचार विमर्शी लोकशाही, पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी किंवा डिलिबरेटिव्ह डेमोक्रेसी, या सगळ्या गोष्टी आपण या राजकीय संकल्पना किंवा राजकीय सिद्धांतामध्ये अभ्यासणार आहोत. ठीक आहे, त्यातही खूप महत्वाच्या गोष्टी आहेत की स्वातंत्र्य आणि समता यांच्यामध्ये संबंध काय आहे, स्वातंत्र्याला आपण जास्त महत्व दिलं पाहिजे की समतेला अधिक महत्व दिलं पाहिजे. ठीक आहे, या गोष्टींचा इंटरेस्टिंग अभ्यास आपण पेपर 1च्या सेक्शन ए मध्ये करणार आहोत. त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट आहे की राजकीय विचारधारा. राजकीय विचारधारामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात की त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची विचारधारा उदारमतवाद, जी की आपण जॉन लॉकच्या दृष्टिकोनातून पाहिली मगाशी, की त्यांना स्वातंत्र्याच्या मूल्याला अधिक महत्व दिलं. लिबर्टी हे उदारमतवादाचं कोर प्रिन्सिपल आहे स्वातंत्र्य. ठीक आहे, मग ती उदारमतवाद विचारधारा असेल किंवा मार्क्सवाद असेल, कार्ल मार्क्सच्या विचारांवर आधारित कार्ल मार्क्सने जे विचार मांडले त्याला आपण म्हणजे मार्क्सवाद म्हणतो. त्यानंतर त्याच्याशीच समोर बसणारा, त्याच्याशीच मिळता जुळता असा विषय तो म्हणजे समाजवाद, सोशलिझम, त्याचाही अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत. अजून महत्वाच्या गोष्टी, तुमच्या विचारांच्या क्षितिजांना अधिक फाटा फोडणाऱ्या, विचारांची क्षितिज, तुमची जी थिंकिंग आहे ते अधिक विस्तारणाऱ्या अजून गोष्टी आपल्याला विचारण्याच्या टॉपिकमध्ये अभ्यासायच्या. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे स्त्रीवाद. स्त्रीवाद हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. स्त्रियांच्या प्रश्नांकडे तुम्ही अगदी नव्या दृष्टिकोनातून यातून पाहणार की याच्यामध्ये एक जहाल मत म्हणजे जहाल स्त्रीवाद एक पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये ते अगदी इंटरेस्टिंग अशा गोष्टी सांगतात की ज्या गोष्टींचा आपण आतापर्यंत कधी विचारही केला नव्हता, अशा गोष्टी आपल्या लॉजिकला पटणाऱ्या तिथं पाहायला मिळतात. त्यामुळं हा विषय जास्त महत्वाचा असं मला वाटतं. त्यानंतर दुसरा महत्वाचा टॉपिक याच्यामध्ये आपण अभ्यासतो तो म्हणजे उत्तर आधुनिकतावाद. हाही एकदम वेगळा टॉपिक आहे. उत्तर आधुनिकतावाद, पोस्ट मॉडर्निझम, म्हणजे आधुनिकतेच्याही पुढे गेलेली ही लोक आहेत त्यातले अभ्यासक. त्याच्यामध्ये फुको असेल, मायकेल फुको असेल किंवा डेरिडा असेल, या विचारकांना आपण इथं अभ्यासतो उत्तर आधुनिकतेमध्ये, उत्तर आधुनिकतावादी. ठीक आहे, याच्यामध्ये एकदम आपल्या विचारांच्या क्षितिजांना फाटा फोडणाऱ्या, अधिक विस्तारणाऱ्या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या राहतात. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक गोष्ट राहिली ह्या पेपर 1च्या सेक्शन ए मधली, भारतीय राजकीय विचारवंत. या भारतीय राजकीय विचारवंतामध्ये तुम्हाला माहित असलेले विचारवंत आहेत की जसं महात्मा गांधी, ज्यांना तुम्ही अभ्यासता जीएस मध्ये, की त्यांची सत्याग्रहाची संकल्पना असेल, सत्य असेल, अहिंसा असेल, या गोष्टी. ठीक आहे, त्यानंतर डॉक्टर आंबेडकर असतील, डॉक्टर आंबेडकरांचं लोकशाही समाजवाद असेल. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्ही ऑलरेडी अभ्यासता, कुठं ना कुठं वाचलेल्या असतात. मग त्याच गोष्टी आपल्याला पुन्हा एकदा भारतीय राजकीय विचारवंतामध्ये अभ्यासायच्या आहेत. ठीक आहे, सेक्शन 1चा म्हणजे पेपर 1चा सेक्शन ए जे आहे त्याच्यामध्ये 4 टॉपिक मेजर आहेत. त्याच्यामध्ये पाश्चात्य राजकीय विचारवंत हा आपला बेस बनवणार आहे. ठीक आहे, आणि याच्याच बेसवरती या बाकीच्या गोष्टी आपल्याला अनालाइज करायच्या. त्याच्यामुळं हा या सेक्शन एचा कोर आहे असं जरी म्हटलं तरी चालतं. त्याच्यामुळे या विषयावरती आपण पहिल्यांदा लेक्चरमध्ये जास्त फोकस देणार आणि सुरुवात आपण इथून करणार. तुम्हाला पेपर 1चा सेक्शन ए बऱ्यापैकी समजला असेल की या विषयामध्ये काय आहे आणि तुम्हाला अभ्यास करण्यासाठी इंटरेस्टिंग आहे की नाही. त्यानंतर आता आपण सेक्शन बी बघूयात. पेपर 1चा सेक्शन बी, याच्यामध्ये काय येते, त्या पेपरचं नाव आहे की इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स, भारतीय शासन आणि राजकारण. भारतीय शासन आणि राजकारण. आता शासन म्हटलं की 3 गोष्टी येतात. कोणकोणत्या? सरकारची महत्वाची 3 अंगे कोणकोणती असतात? कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. कायदे मंडळाचं काम काय असतंय? कायदे करणे. कार्यकारी मंडळाचं कायदे करणे किंवा नियोजन ठरवणं, मग त्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याचं काम कार्यकारी मंडळाचं राहतं आणि त्या कायद्यांचा अर्थ लावणं, त्याचं इंटरप्रिटेशन करणं हे न्यायपालिकेचं काम राहतं. या 3 सरकारची महत्वाची अंग असतात. याचा अभ्यास आपण, याचं अनालिसिस म्हणजे इनडेप्थ अनालिसिस, केवळ फॅक्च्युअल गोष्टी आपण इथं अभ्यासात नाहीत, ज्या प्रीला आपण अभ्यासतो किंवा लक्षणांमध्ये अभ्यासतो, त्याच्या खूप पुढे आपल्याला इथं जावं लागतं. वेगवेगळ्या अभ्यासकांची मतं काय आहेत,
ते आपल्याला इथं अभ्यासावे लागतात. जे सुप्रीम कोर्टकडे म्हणजे भारताचं सर्वोच्च न्यायालय हे एक मजबूत असलेली संस्था आहे असं आपण मानतो. पण याच्यावरती टीका करणारे काही अभ्यासक आहेत. प्रताप भानू मेहता सारखे अभ्यासक भारतीय न्यायपालिकेवरती एकदम कठोर टीका करतात. मग ह्या गोष्टी आपल्याला पाहिजेत. त्याच वेळेस भारतीय न्यायव्यवस्थेचं समर्थन करणारे काही अभ्यासक आहेत, जसं उपेंद्र बक्षी असतील किंवा जिया मोदी असतील. ठीक आहे, मग या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायच्या एकदम डिटेलमध्ये. केवळ लक्ष्मीकांत म्हणजे आपला पेपर 1चा सेक्शन बी नाही, त्याच्या पलीकडे आपल्याला बरं जायचंय. त्यानंतर अजून याच्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात की पंचायत राज असेल, ही गोष्ट महत्वाची आहे. याच्यावरती दरवर्षी प्रश्न असतोच मेन्सला. त्यानंतर आपलं संघराज्य व्यवस्था असेल, त्याचं अनालिसिस खूप महत्वाचं आहे. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम म्हणजे सहकारी संघराज्य किंवा स्पर्धात्मक संघराज्य, या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर या सेक्शन बी मध्ये अजून एक टॉपिक येतो, तो म्हणजे भारताची राष्ट्रीय चळवळ, भारतीय राष्ट्रीय चळवळ, इंडियन नॅशनल मुव्हमेंट. म्हणजेच काय की काँग्रेसने जी भारताच्या स्वातंत्र्यासाठी चळवळ चालवली, तिचा देखील आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करावा लागतो. त्याच्यामध्ये याच्यात 2 पॉइंट्स येतात की आपल्या ह्या चळवळीचे वेगवेगळे टप्पे, की सुरुवातीचा मावळांचा टप्पा असेल, त्यानंतर जहालांचा टप्पा असेल आणि त्यानंतर शेवटी गांधीजींच्या नेतृत्वाखालची चळवळ असेल, ज्याच्यामध्ये महिलांचा सहभाग वाढला आणि ती चळवळ जनसामान्यांची चळवळ झाली. मग त्यामध्ये कामगारांचा सहभाग, शेतकऱ्यांचा सहभाग, महिलांचा सहभाग, याच्याविषयी प्रश्न येतात. हे टप्पे आणि त्याची उत्क्रांती कशी झाली. आणि दुसरं येतं की याच्यावरचे पर्स्पेक्टिव्ह ऑन इंडियन नॅशनल मुव्हमेंट, म्हणजेच काय, याच्याकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन. मग याच्यामध्ये या चळवळीकडे दलित दृष्टिकोन कसा पाहतो, त्यानंतर समाजवादी दृष्टिकोन किंवा मार्क्सवादी दृष्टिकोन कसा पाहतो. ठीक आहे, हे आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचंय. की काही अभ्यासक असं म्हणतात की भारतीय राष्ट्रीय चळवळ किंवा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली जी चळवळ चालवली गेली ती केवळ ब्राह्मणांची चळवळ होती. दुसरे हे समाजवादी वगैरे अभ्यासक काय म्हणतात की काँग्रेसच्या नेतृत्वाखालची जी राष्ट्रीय चळवळ होती ही केवळ बुर्जुआ चळवळ होती. बुर्जुआ म्हणजे काय, भांडवलदारांची चळवळ. ठीक आहे, ह्याही गोष्टी आपल्याला याच्यामध्ये अभ्यासाच्या सेक्शन बी मध्ये सुरुवातीला. त्यानंतर भारतीय शासन आपण अभ्यासणार आणि त्यानंतर भारतीय राजकारण. राजकारण म्हटलं की काय आलं, राजकीय पक्ष आले. मग आपल्याला भारतातल्या प्रमुख राजकीय पक्षांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. त्यानंतर काय येणार, राजकारण आलं की युतीचं शासन येणार, आघाड्यांचं राजकारण, युतीचे राजकारण, आघाड्यांचं राजकारण. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये अगोदर सुरुवातीला म्हणजे भारतातील पक्ष प्रणाली किंवा शासन पद्धती कशी इव्हॉल्व्ह झाली. त्याच्यामध्ये सुरुवातीला काँग्रेसचा एकछत्री अंमल होता, बरोबर आहे. आपण त्याला काँग्रेस एक अम्ब्रेला कोएलिशन असल्याचं म्हणतो. त्यानंतर पुढे 1990 नंतरच्या काळात बीजेपीचा उदय झाल्याचा पाहायला मिळतो. त्यानंतर आता बीजेपी वर्चस्वशाली व्यवस्था असलेली पाहायला मिळते आपल्याला. 2014 पासून आपण पाहत आहोत बीजेपीची एक हाती सत्ता येणं. 2014ला 19ला आता थोडंसं बहुमत त्यांचं काहीसं कमी झालेलं आहे. पण ह्या गोष्टी आपल्याला एकदम व्यवस्थितरित्या अभ्यासायच्यात की असं का झालंय, आघाड्यांच्या राजकारणाचा उदय का झालाय किंवा प्रादेशिक पक्षांमध्ये वाढ का झाली आहे, त्यांचं अनालिसिस, हे सगळं आपण या टॉपिक मध्ये करणार आहोत. त्यानंतर पुढे अजून काय येतं, याच्यामध्ये 2 महत्वाचे टॉपिक आहेत की जात आणि धर्म यांची राजकारणातील भूमिका. जात आणि धर्म हे दोन्ही सेपरेट टॉपिक आहेत, यांची राजकारणातील भूमिका. ठीक आहे, मी मगाशी म्हटलं ना तुम्हाला की हा विषय तुमच्या पर्स्पेक्टिव्हला बिल्ड करणार आहे, तुमचे अप्रोच बिल्डिंगचं काम करणार आहे. ती कसं करणार आहे, आता आपण आपल्या म्हणजे आपलं काहीतरी मत असेल की जातीची राजकारणातील भूमिका काय आहे. एकतर आपल्यातील काही जण त्याच्याकडे पॉझिटिव्हली पाहत असतील किंवा काही जण निगेटिव्हली पाहत असतील. पण याचे दोन्ही साईडचे आर्ग्युमेंट्स आहेत. आपल्याला असे अभ्यासक मिळतील की जे जातीतील राजकारणाच्या भूमिकेचं समर्थनही करतात आणि काही अभ्यासक मिळतील की जे त्याचे निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस सांगतात. मग ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहता आल्या पाहिजेत. ठीक आहे, त्या लेवलचं अनालिसिस आपल्याला करता आलं पाहिजे. जात, काही अभ्यासक असं म्हणतात की तिसऱ्या जगातील देशांमध्ये लोकशाही अपयशी ठरली, मात्र भारतामध्ये लोकशाही ही प्रगल्भतेच्या दिशेनं वाटचाल करते. याचं महत्वाचं कारण काय आहे, तर जात. का, तर जातीच्या आधारे आपल्या देशामध्ये जे मार्जिनाइज सेक्शन आहेत, सीमांतिकृत घटक, अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील, यांचं पॉलिटिकल मोबिलायझेशन झालं, त्यांचा राजकारणातील सहभाग वाढला आणि त्यामुळे सरकारच्या मनमानीपणावर नियंत्रण आणि संतुलन ठेवण्याचं काम या जातीनं केलंय. ठीक आहे, एखादी गोष्ट झाली तर किती मोठमोठे जातींचे मोर्चे निघतात तुम्ही पाहता. हे पॉलिटिकल मोबिलायझेशन आहे आणि ते आपल्या लोकशाहीसाठी गरजेचं असल्याचं काय अभ्यासक म्हणतात आणि त्यामुळे आपली लोकशाही टिकून असल्याचं ते म्हणतात. तर दुसऱ्या बाजूला काय म्हणतात की जातीमुळे मग इलेक्ट्रल पॉलिटिक्स मध्ये कसं काय राडा होतो किंवा वोट बँक पॉलिटिक्स कसं खेळलं जातं. ठीक आहे, मग ह्या निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस पण आहेत, ते आपल्याला पाहिजेत. त्यानंतर धर्माची जातीतील भूमिका सांगणारे काही अभ्यासक आहेत, ते सांगतात की राईट्स म्हणजे जे दंगे होतात धर्माच्या आधारावरती हे निवडणुकीच्या अगोदरच होणार. मग त्याची पूर्णपणे स्ट्रॅटेजी असते, निवडणूक व्हायच्या मार्गावरच दंगे निघणार.
आणि ते दंगे झाल्याच्या नंतर फार सहली निघतात. सहली म्हणजे एकदम प्लॅन केलेल्या गोष्टी असतात. असं काय अभ्यासक आहेत, असं अभ्यासक काहीतरी सांगतात. त्यानंतर दुसरे, तुम्ही ख्रिस्तोफ जाफर या अभ्यासकाचं नाव ऐकलं असेल, ते इंडियन एक्सप्रेस मध्ये आर्टिकल लिहित असतात. ते सांगतात की इंडियन्स डू नॉट कास्ट देअर वोट, दे वोट देअर कास्ट. म्हणजे भारतीय केवळ त्यांचं मतदान करत नाही, तर ते त्यांच्या जातीला मतदान करतात. ठीक आहे. मग अशा गोष्टी इंटरेस्टिंग गोष्टी आहेत की ज्या आपल्याला त्या भारतीय राजकारण या टॉपिक मध्ये अभ्यासायच्यात. तुम्हाला ओव्हरऑल थोडंसं कळलं असेल. अजून एक टॉपिक येतो की वांशिकता. ठीक आहे, हाही महत्वाचा टॉपिक आहे. तो आपल्याला नॉर्थ ईस्टच्या संदर्भात अभ्यासायचा आहे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण पेपर 1च्या सेक्शन बी मध्ये करणार आहोत. हाही सगळा इंटरेस्टिंग टॉपिक आहे. लक्ष्मीकांतच्याच पुढे अजून आपल्याला थोडंसं जायचंय. विचारवंतांची, अभ्यासकांची मतं आणि अनालिसिस आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. ठीक आहे, पेपर 1चा सेक्शन बी तुम्हाला समजला. हा किती मार्कांना? 125 मार्कांना. सेक्शन ए 125 मार्कांना. त्यानंतर पुढे येतो इंटरेस्टिंग असा टॉपिक, तो म्हणजे आयआर पेपर 2, जो की मी तुम्हाला शिकवणार आहे. पेपर 2 याच्यामध्ये पुन्हा 2 टॉपिक म्हणजे 2 सेक्शन आहेत, सेक्शन ए आणि सेक्शन बी. तर सेक्शन ए मध्ये काय असणार आहे? सेक्शन ए जो आहे ना दोन्ही पेपरचा, सेक्शन अ, तो थोडासा काय म्हणूया आपण थेरॉटिकल टाईपचा आहे. आणि सेक्शन बी मध्ये दोन्ही पेपरच्या थोडं जे काही जनरल वर्किंग आहे पॉलिटीचं किंवा आयआरचं, ह्या गोष्टी आपल्याला पेपर 2 मध्ये पाहायला होती. पेपरच्या सेक्शन बी मध्ये, दोन्ही पेपरमध्ये सेक्शन बी मध्ये आपल्याला अभ्यासाच्या राहतात. ठीक आहे, आतापर्यंत मी जे काही सांगितलं ते सगळं समजलंय तुम्हाला? समजलंय? समजलं असेल अशी मी आशा करतो. तुम्हाला काही डाऊट्स असतील, कन्सर्न्स असतील तर ते तुम्ही कॉमेंटमध्ये टाकू शकता, किंवा आपल्या अकॅडमीच्या विठ्ठल सरांचा जो नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करून ते डाऊट्स विचारू शकता. ठीक आहे, तर सेक्शन ए मध्ये काय आहे? सगळ्यात महत्वाचा पहिला टॉपिक येतो तो म्हणजे तुलनात्मक राजकारण. अगोदर आपण टॉपिक बघूयात आणि त्यानंतर मी त्याच्याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. तुलनात्मक राजकारण, त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? कम्पॅरेटिव्ह पॉलिटिक्स. ठीक आहे. दुसरा टॉपिक येतो तो म्हणजे आयआरच्या की टर्म्स. आयआरच्या म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय संबंधातील, आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाच्या की टर्म्स, कळीच्या संज्ञा. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय येते याच्यामध्ये की आयआरच्या थेरीज, आंतरराष्ट्रीय संबंधाचे सिद्धांत किंवा दृष्टिकोन. ठीक आहे, सिद्धांत आणि दृष्टिकोन हा एक महत्वाचा टॉपिक येतो. त्यानंतर येतो की ग्लोबल ऑर्डर किंवा वर्ल्ड ऑर्डर, जागतिक व्यवस्था. मी सांगेल तुम्हाला जागतिक व्यवस्था काय आहे थोडक्यात. पुढे आपण एकदम डिटेलमध्ये पाहणार आहोत की जागतिक व्यवस्था कशी डेव्हलप झाली आजपर्यंतची, सध्या जागतिक राजकारणात काय सुरू आहे वगैरे गोष्टी आपण एकदम डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. त्यानंतर अजून येतात की वर्ल्ड कन्सर्न्स, म्हणजे जागतिक चिंता म्हणूयात आपण त्याला मराठीत. वर्ल्ड कन्सर्न्स किंवा ग्लोबल कन्सर्न्स, जागतिक चिंता किंवा समस्या. ठीक आहे, याच्यामध्ये काय काय येणार? जगाच्या पुढे कळीच्या समस्या कोणत्या आहेत? सगळ्यात महत्वाची समस्या काय आहे सध्या? पर्यावरण. त्यानंतर दहशतवाद. त्यानंतर पर्यावरण असेल, दहशतवाद असेल, त्यानंतर मानवी हक्क असेल, त्यानंतर अण्वस्त्रांचा असलेला प्रसार, आण्विक प्रसार म्हणूया त्याला आपण. पाहत असाल तुम्ही आता इराण, इस्रायल, यूएस यांच्यामध्ये जो राडा सुरू आहे त्याच्यामध्ये आण्विक प्रश्न किती महत्वाचा आहे, किंवा काय म्हणूया रशिया आणि युक्रेनचं जे युद्ध झालं त्याच्यामध्ये आण्विक प्रश्न धमकी वारंवार कशी, आण्विक प्रश्न खूप जास्त महत्वाचा आहे. त्यामुळे तो जगासाठी एक चिंतेचा विषय आहे. दहशतवादाचं तसंच आहे. तुम्ही पहलगाम, आपल्या काश्मीरमधील पहलगाम मधील दहशतवादी हल्ला पाहिला, त्यानंतर पेटलेलं वातावरण, सगळ्याच गोष्टी की दहशतवादाकडे पाकिस्तान कसा पाहतो, आपण कसं पाहतो, किंवा अजून दुसरं कोण कसं पाहतो, दहशतवादावर ग्लोबल कन्सेन्सस अद्याप होऊ शकलेली नाहीये. त्या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे, त्या सगळ्या मेजर गोष्टी आहेत. याच्यामध्ये तुलनात्मक राजकारण, तुलनात्मक राजकारण या टॉपिकमध्ये आपण काय अभ्यासतो तर दोन वेगवेगळ्या देशांमधल्या राजकीय व्यवस्थांची तुलना आपण करतो. ठीक आहे, दोन वेगवेगळ्या प्रकारातले देश, म्हणजे एक विकसित देश असेल, दुसरा विकसनशील देश असेल, आणि त्या दोन्ही पद्धतीच्या देशांमध्ये राजकीय ज्या प्रक्रिया चालतात त्यामध्ये काय फरक आहे त्यांची तुलना आपण इथं करतो. की समज आपण राजकीय पक्षाचं उदाहरण घेतलं की राजकीय पक्ष हा विकसित देश आणि विकसनशील देशात कसं काम करतो. विकसित देश अमेरिकेमध्ये जर पाहिले
तर राजकीय पक्ष हे विचारधारेवर आधारित आहेत, अजेंडा बेस्ड आहेत. पण त्याच उलट भारतामध्ये किंवा विकसनशील देशांमध्ये पाहिलं तर राजकीय पक्ष हे नेतृत्व आधारित आहेत, व्यक्तिपूजा आधारित किंवा व्यक्तिमत्वावर आधारित. म्हणजे आपण आज पाहतो की नरेंद्र मोदी म्हटलं की भाजप, मग त्या टाईप मधला हा प्रकार आहे. आणि मग ती विचारधारा वगैरे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेतच, पण त्याबरोबर व्यक्तीला थोडं जास्त महत्व राहते. ठीक आहे, ह्या गोष्टी किंवा राजकीय पक्षांचं नेतृत्व, त्यांची संरचना, ह्या गोष्टी आपण इथं अभ्यासणार की तिकडे कशा वेगळ्या आहेत, आपली तर कशा वेगळ्या आहेत. ठीक आहे, असं आपण तुलना करतो. इथं आंतरराष्ट्रीय संबंधाच्या कळीच्या संज्ञांमध्ये आपण काही महत्वाच्या संज्ञा पाहतो. त्यामध्ये राष्ट्रीय सत्ता म्हणजे काय, नॅशनल पॉवर, ती कशाच्या आधारे ठरते, हार्ड पॉवर, सॉफ्ट पॉवर की हायब्रिड पॉवर, काय आहेत त्यातली कोणती किती महत्वाच्या आहेत, हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर याच्यामधला फरक काय आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहणार. त्यानंतर दुसरं असलं की नॅशनल इंटरेस्ट, राष्ट्रीय हित. वास्तववादी अभ्यासक म्हणतात राष्ट्रीय हित तुमचं सर्वतोपरी असलं पाहिजे. ते राष्ट्रीय हित काय आहे, त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो, ते कसं महत्वाचं आहे, ही एक संज्ञा आहे. त्यानंतर सत्ता समतोल असेल, बॅलन्स ऑफ पॉवर. ठीक आहे, ही गोष्ट आपण महत्वाची याच्यामध्ये अभ्यासणार आहे. सत्ता समतोल हा म्हणजे जोपर्यंत कॉमन सेन्स हा रेलेव्हंट असणार आहे तोपर्यंत सत्ता समतोल हा रेलेव्हंट असणार आहे, असं काही अभ्यासक म्हणतात. की एखाद्या देशाची सत्ता जर वाढणार असेल तर बाकीचे देश एकत्र येतील त्या देशाला काउंटर करण्यासाठी, त्याला आपण सत्ता समतोल म्हणतो. आज चीनचा उदय होत आहे, मग चीनचा उदय रोखण्यासाठी किंवा चीनच्या ज्या आक्रमक विस्तारवादी महत्वाकांक्षा आहेत त्याला कुठेतरी लगाम घालण्यासाठी इतर देशांना एकत्र यावं लागतं. जसं US असेल, त्यानंतर भारत असेल, जपान असेल, ऑस्ट्रेलिया असेल, हे देश क्वाडच्या माध्यमातून एकत्र आले. कशासाठी, चीनच्या उदयाला रोखण्यासाठी, थोडंसं नियंत्रित करण्यासाठी. मग ह्या सत्ता समतोलाच्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायच्या. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंधाविषयी सिद्धांत आणि दृष्टिकोन याचा आपण अभ्यास करणार की उदारमतवादी आंतरराष्ट्रीय संबंधाचा सिद्धांत काय आहे, किंवा मार्क्सवादी आंतरराष्ट्रीय संबंधाकडे कसं पाहतात, उदारमतवादी, मार्क्सवादी. ठीक आहे, अजून बाकीचे अप्रोचेस देखील आहेत, जसं की व्यवस्था दृष्टिकोन किंवा खेळ सिद्धांत. त्या इंटरेस्टिंग गोष्टी एकदम, त्या मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये व्यवस्थितरित्या शिकविणार आहे. त्यानंतर पुढचं आहे की जागतिक व्यवस्था. आता आपण पाहिलं, मी सांगितलं की म्हणजे जागतिक व्यवस्था काहीशी बदलत आहे, चीनचा आक्रमक उदय होत आहे, त्याला रोखण्यासाठी बाकीचे देश एकत्र येत आहेत. ही एक नवीन जागतिक व्यवस्था उदयाला येत आहे. ठीक आहे, मग ह्याच्या अगोदर काय व्यवस्था होत्या, की दुसरं महायुद्ध ते 1991 मध्ये सोव्हिएत रशियनचं पतन होऊस तर, 1991 ला सोव्हिएत रशियाचं पतन झालं, तोपर्यंत जगामध्ये दुसरं महायुद्ध ह्या काळात काय होत होतं, तर बायपोलर सिस्टीम होती, द्विध्रुवीय जागतिक व्यवस्था. म्हणजे अमेरिकेच्या नेतृत्वाखाली भांडवलशाही देशांचा एक गट कार्यरत होता आणि दुसऱ्या बाजूला काय होतं, सोव्हिएत रशियाच्या नेतृत्वाखाली साम्यवादी समाजवादी देशांचा एक गट. ठीक आहे, आणि तिसरं एक जग होतं जे काही भारत नामच्या माध्यमातून काहीतरी म्हणजे थोडा रेटात चालवत होता. ठीक आहे, ही जागतिक व्यवस्था होती. 1991 ला सोव्हिएत रशियाचं पतन झालं आणि युएसचं धुरीणत्व सुरू झालं. धुरीणत्व, युएस हेजेमनी, तो कालखंड सुरू होतो. म्हणजे युएसचं वर्चस्व होतं जगावरती 1991 नंतर, मनमानी, एक हाती. त्यानंतर काय होतं, 2001 ला वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती ओसामा बिन लादेन हल्ला करून आणतो. अल कायदा सारखी एखादी दहशतवादी संस्था एवढ्या मोठ्या जागतिक महासत्तेला नमवते, ही खूप मोठी गोष्ट आहे. मग तिथं अमेरिकेच्या धुरीणत्वाला कुठं ना कुठं एक छेद पडतो 2001 पासून. 2001 ला तो दहशतवादी हल्ला झाला, 2008 ला जागतिक महामंदी घडून आली आणि त्याचा सगळ्यात वर्स्ट प्रकार म्हणजे वर्स्ट अनुभव आपल्याला अमेरिकेमध्ये आलेला पाहायला मिळतो. तिथं मग अमेरिकेची जी इकॉनॉमिक हेजेमनी होती तिला धक्का बसला 2008 ला. 2012 ला चीनमध्ये शी जिनपिंग सत्तेवरती येतात. ठीक आहे, चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात शी जिनपिंग, आणि शी जिनपिंग हे अधिक आक्रमक पवित्रा घेताना पाहायला मिळतात. मग ते सुद्धा युएसच्या हेजेमनीला चॅलेंज करतात. त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये युएस कसा अडकला आणि त्याला तिथून माघार घेणं कसं किती जड जात होतं, कसं तरी त्यातून चक्रातून. मग ह्या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठं आपल्याला हे दाखवतात की युएसच्या धुरीणत्वाचा क्षय झालाय आणि आता परत कुठेतरी द्विध्रुवीय जागतिक व्यवस्था पुढे येताना पाहायला मिळते. त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात एकदम इंटरेस्टिंग गोष्टी की जे आपण पेपर 2 मध्ये अभ्यासणार आहेत. की सध्या काय आहे की म्हणजे मी सांगतो तुम्हाला की थोडक्यात की खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे की नेहमी म्हणजे कसं राहतं की सध्या जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचे कोणाला तरी फायदे होत असतात, कोणीतरी त्या व्यवस्थेचे फायदे घेत असतो, मग त्याला ती व्यवस्था टिकून ठेवायची असते. ठीक आहे, म्हणजे सध्याची जी व्यवस्था आहे लिबरल वर्ल्ड ऑर्डर, ज्याला आपण उदारमतवादी जागतिक व्यवस्था म्हणतो, ही अमेरिकेनं रचलेली आहे, अमेरिकेनं सेट केलेली आहे. त्याच्यामध्ये मग वर्ल्ड बँक असेल, IMF असेल, UN असेल किंवा UNSC असेल, ह्या ज्या सगळ्या संस्था आहेत ना त्या अमेरिकेला कुठं ना कुठं फायदा पोहोचवणाऱ्या होत्या आणि त्यातून अमेरिकेला फायदे मिळत होते.
तशी ती व्यवस्था होती. मग चायनाला ह्या सगळ्या व्यवस्थेला काउंटर करायचंय, स्वतःची व्यवस्था उभी करायची. जग स्वतः, चीन म्हणतो आम्ही जगाच्या केंद्रभागी आहोत आणि जग आमच्या भोवती फिरलं पाहिजे, आम्ही सगळ्यात भारी आहोत, असं चीनचं म्हणणं आहे. चीनच्या राष्ट्राध्यक्षांची भाषणं वगैरे जर तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काय राहतो, एक स्टेटस किंवा असं असतो की जैसे थे वादी, म्हणजे परिस्थिती जशी आहे तशी कायम ठेवण्यात त्या देशाचं हित असतं, जैसे थे वादी. आणि दुसरा असतो रिव्हिजनिस्ट. दुसरा कोण असतो? रिव्हिजनिस्ट, ज्याला ही परिस्थिती बदलून टाकायची असते. ठीक आहे. या व्यवस्थेतून त्याला तेवढे फायदे नसतात आणि आता त्याची अलीकडे पॉवर वाढलेली असते, त्याच्या महत्वाकांक्षा वाढतात. मग ही स्टेटस किंवा कोणाला म्हणू शकतो आपण की युएस असेल आणि इकडं चीन असेल, चायना. ठीक आहे. मग हे व्यवस्थेला बदलून तो स्वतःची नवीन व्यवस्था उभी करू पाहत असतो. मग त्याच्यामध्ये तो काय करतो की जसं आपण पाहतो, चीन बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हद्वारे जगामध्ये पायाभूत सुविधांची बांधणी करतोय. त्यानंतर चेकबुक डिप्लोमसी. चेकबुक राजनय काय आहे? चीनचे खिसे एकदम पैशावर भरलेले आहेत. काय म्हणूया, चेकबुक राजनय. ठीक आहे. आणि त्यामुळे तो देशाला, म्हणजे जे विकसनशील देश आहेत, जे कर्जात अडकलेले आहेत, त्यांना मोठमोठ्या कर्जाच्या ऑफर्स देऊ करतो आणि असे काही प्रोजेक्ट त्यांना सांगतो किंवा प्रपोज करतो, त्यामध्ये इन्व्हेस्ट करतो की जे इकॉनॉमिकली अनवायबल आहेत आणि पुढे जाऊन मग तो त्या देशांच्या जमिनी वगैरे हडप करतो. हा चीनचा प्रकार चाललेला आहे. दुसरं, चीनचा प्रयत्न ब्रिक्सच्या माध्यमातून आहे. ब्रिक्स असेल किंवा ब्रिक्सची न्यू डेव्हलपमेंट बँक असेल किंवा एससीओ असेल, ठीक आहे, किंवा आशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक असेल, त्या सगळ्या माध्यमातून चीन ही स्वतःची व्यवस्था उभी करू पाहत आहे. ठीक आहे. कशाला? लिबरल वर्ल्ड ऑर्डरला एक चॅलेंज म्हणून. आणि त्यामुळे तुम्ही जर आता पाहिलं अलीकडे तर युएस असेल किंवा जपान असेल, ऑस्ट्रेलिया असेल, यांचं कसं असतं, किंवा इंडिया इव्हन, की जे हिंदी पॅसिफिकमध्ये जे आज काय जी कूटनीती चालू आहे वेगवेगळ्या देशांमध्ये, की मग ह्या देशांचं म्हणणं राहतंय की इंडो पॅसिफिक शुड बी ओपन किंवा अधिक लिबरल असला पाहिजे, लिबरल ओपन त्या टाईपमध्ये. पण भारताचं म्हणणं राहतं त्याबरोबर इन्क्लुझिव्ह असला पाहिजे, आपल्याला डायरेक्ट कन्फ्रंटेशन नको आहे. मग का नको आहे? भारताची स्ट्रॅटेजिक ऑटॉनॉमी कशी सिक्युअर करू पाहत आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण एकदम डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. ठीक आहे. मग ही जागतिक व्यवस्थेमध्ये आपण या गोष्टी अभ्यासणार. त्यानंतर जागतिक समस्या, त्याच्यामध्ये पर्यावरण, की UNFCCCच्या बैठका, त्याच्यामध्ये विकसित देश, विकसनशील देश यांचं काय मत आहे, या गोष्टी, त्या या देशांमधले विवाद, ह्या गोष्टी आपण अभ्यासणार. दहशतवादाबाबतचे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह असतील, की जे मॉडरेट असतील ते काय म्हणतात की दहशतवादी म्हणजे ते थोडे सटकलेली लोक आहेत, थोडे रस्ता भटकलेली लोक आहेत. त्याच वेळेस दुसरे अजून थोडे हार्डलाइनर असतील तर ते काय म्हणतील की फॅनाटिक लोक आहेत, फॅनाटिक लोक आहेत. ठीक आहे. त्यानंतर मग ह्या गोष्टी आपल्याला पाहिजेत की काय काय देश हे स्वतः राज्य पुरस्कृत दहशतवाद तिथं पोहोचवतात. ठीक आहे. जसं की पाकिस्तान. मग पाकिस्तानला वाटतं की त्यांच्या अस्तित्वासाठी दहशतवाद आवश्यक आहे. ठीक आहे. पाकिस्तानची निर्मिती जी झाली ती झाली म्हणजे की दोन वेगवेगळे धर्म एका राज्यात राहू शकत नाही एका देशात, असं त्यांच्या मतावरती झाली. आणि जर भारतामध्ये काश्मीर राहिला, मुस्लिम पॉप्युलेशन असली आणि शांततेने जर तो देश आणला तर पाकिस्तानच्या एक्झिस्टन्सला ते चॅलेंज वाटतं. ठीक आहे. त्यामुळे तो दहशतवादाला पुरस्कृत करतो. तर त्यांना एवढी साधी गोष्ट समजत नाही की एखादा साप जर तुम्ही स्वतःच्या अंगणात पाळला तर दुसऱ्याला डिवचण्यासाठी, चावण्यासाठी जर पाळला शेजाऱ्याला, तर तो कधी ना कधी तुम्हालाही चावणारच आहे. तो पाकिस्तान आता त्या गोष्टींची झळ, म्हणजे आताच नव्हे, बऱ्याच दिवसांपासून ती झळ सोसावी लागते. पाकिस्तानला स्वतःला दहशतवादाचे चटके सहन करावे लागतात, आपल्याला पाहायला मिळतात. मग या सगळ्या गोष्टी आपण दहशतवाद या टॉपिकमध्ये अभ्यासणार आहेत. त्यानंतर ह्युमन राईट्स, मानवी हक्क कसे महत्वाचे आहेत आणि त्यासोबतच्या चर्चा वगैरे आपण पाहणार आहोत. त्यानंतर अण्वस्त्रांचा प्रसार, की जे मी तुम्हाला सांगितलं किती रेलेव्हंट हा टॉपिक आहे. अण्वस्त्रांच्या बाबतीत दोन गोष्टी पाहायला मिळतात, की काही अभ्यासक म्हणतात की अण्वस्त्र ही शांततेची शस्त्र आहेत. कशामुळे शांततेची शस्त्र आहेत? की अण्वस्त्र असतील तर ते डेटरन्स क्रिएट करतात, प्ररोधन म्हणजे काय? ही जी की टर्म्स आहेत ना, त्याच्यामध्ये आपल्याला अजून एक संज्ञा अभ्यासाची, प्ररोधन म्हणजे काय? शत्रूला खात्री झाली पाहिजे की याच्यावरती आपण अटॅक करून किंवा याच्या नादाला लागून काय फायदा नाहीये. त्यानं जर आपल्यावरती परत हल्ला केला, परतीचा हल्ला, तर त्याच्यामध्ये आपला टिकाव लागणार नाही. ठीक आहे. मग हे अण्वस्त्र ती काम करतात की एखाद्या देशाकडे अण्वस्त्र असतील तर त्या देशाविरोधात युद्ध सुरू करण्याची तयारी कोणता देश दाखवत नाही, तो घाबरतो समोरच्या देशाच्या अण्वस्त्रांना. त्यामुळे दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये डायरेक्ट युद्ध होण्याची शक्यता कमी होते, असं काही अभ्यासक म्हणतात. त्यामुळे ते अण्वस्त्रांना काय म्हणतात, ते शांततेची शस्त्र आहेत. मात्र त्याच वेळेस हीच अण्वस्त्र जर दहशतवाद्यांच्या हाताला लागली किंवा एखादं फेल्ड स्टेट असेल, अफगाणिस्तान, पाकिस्तान यांसारखे, जिथं मिलिटरी रेजिम ही जास्त स्ट्रॉंग आहे, ही अण्वस्त्र ही मिलिटरी कंट्रोलमध्ये आहेत. आपल्या इथे कसं आहे भारतामध्ये, की आपल्या इथं या अण्वस्त्रांवरती सिव्हिल कंट्रोल आहे, सिव्हिलियन गव्हर्नमेंटचा, मिलिटरीच्या पूर्णपणे ताब्यात नाहीये.
ठीक आहे. म्हणजे जोपर्यंत आपल्या नागरी प्रशासन किंवा आपलं गव्हर्नमेंट, पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह या गोष्टींना मान्यता देत नाही, तोपर्यंत मिलिटरी रेजिमेंट किंवा त्याला काय म्हणूया आपण की मिलिटरी, जे मिलिटरी प्रशासन आहे ते याबाबतच्या गोष्टी करणार नाही. ठीक आहे. हा सिव्हिलियन कंट्रोल असणं खूप महत्वाचं राहतं, की जो पाकिस्तानमध्ये किंवा दहशतवादीच्या हातात जर ते अण्वस्त्र सापडली तर त्यावेळेस ती शांततेची शस्त्र राहतील की जगाचा विध्वंस घडवून आणणारी राहतील हे आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे दुसरे काय अभ्यासक आहेत ते म्हणतात की या अण्वस्त्रांचा कम्प्लिटली डिसआर्मामेंट होणं गरजेचं आहे, की पूर्णपणे निशस्त्रीकरण, आणि ते व्हेरीफायबल टाईपचं, रिलायबल टाईपचं. ठीक आहे. ह्या गोष्टी आपण इथं अभ्यासणार आहोत. त्यानंतर हा झाला पेपर 2 चा सेक्शन ए. त्यानंतर पेपर 2 चा सेक्शन बी, हाही खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. पेपर 2 चा सेक्शन बी, याच्यामध्ये काय आपण अभ्यासणार की म्हणजे ओव्हरऑल जर तुम्हाला सांगायचं झालं तर इंडिया अँड द वर्ल्ड म्हणजे भारत आणि जग, किंवा भारताचे जगातील इतर देशांशी संबंध. इतर देशांशी संबंध, मग याच्यामध्ये जर देश जास्तच महत्वाचे पॉवरफुल देश असतील तर त्यांच्याबरोबर आपण बायलॅटरल संबंध पाहतो, द्विपक्षीय, म्हणजे इंडिया युएस रिलेशन, भारत अमेरिका संबंध, भारत चीन संबंध, भारत जपान संबंध, भारत ब्रिटन संबंध, किंवा भारत इस्रायल संबंध, भारत फ्रान्स संबंध, हे जे मेजर पॉवर सेंटर्स आहेत जगातील त्यांच्याबरोबर आपण बायलॅटरल पद्धतीने पाहतो. आणि दुसरं असतं म्हणजे एकतर द्विपक्षीय पातळीवर कोणाशी, द्विपक्षीय पातळीवर कोणाशी पाहतो आपण, एकतर मेजर पॉवर्स, मोठ्या सत्ता, मोठ्या सत्तांबरोबर किंवा मोठे जे देश आहेत मोठ्या सत्ता, आणि दुसरे म्हणजे आपले शेजारी, शेजारी राष्ट्र यांच्याबरोबर आपल्याला बायलॅटरल लेवलला संबंध पाहिजे राहतात, शेजारी देशांबरोबर. ठीक आहे. आणि दुसरं असतं की आपण एक जनरलाइज टर्म मध्ये पाहतो की रिजन वाईज, की भारत आणि आफ्रिका यांमध्ये कसे संबंध आहेत, भारत आणि लॅटिन अमेरिका, भारत आणि मिडल ईस्ट. ठीक आहे. मिडल ईस्ट मध्ये काय काय देश इकॉनॉमीच्या फ्रंटवरती किंवा काय म्हणूया आपली जी एनर्जी सिक्युरिटी आहे त्या दृष्टीने महत्वाचे आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावरती इंडिव्हिज्युअली सुद्धा प्रश्न येतात. पण लॅटिन अमेरिका आणि आफ्रिका यांच्याबरोबरचे संबंध आपण एक रिजनल लेवलला पाहतो. ठीक आहे. लॅटिन अमेरिका असेल किंवा दक्षिण अमेरिका असेल या देशांबरोबरचे संबंध. त्यानंतर याच्यामध्ये अजून एक टॉपिक महत्वाचा येतो, तो म्हणजे युएन असेल आणि इतर प्रादेशिक संस्था, युएन आणि इतर प्रादेशिक संस्था मग किंवा संघटना म्हणूया त्याला. याच्यामध्ये काय काय येतं की महत्वाची संस्था असेल, ब्रिक्स असेल, ही आपल्याला अभ्यासायची, एससीओ आपल्याला अभ्यासायची. त्यानंतर काय असेल, सार्क असेल, सार्कच्या अपयशाची कारणं काय आहेत, आसियन त्या उलट कशी पुढे चाललेली आहे. ठीक आहे. आसियन म्हणजे आग्नेय आशियातील देशांची संघटना. या देशांमध्ये जे आसियानचे देश आहेत त्यांच्यामध्ये म्हणजे इंटर इकॉनॉमिक कोऑपरेशन खूप जास्त आहे, इंटर इकॉनॉमिक ट्रेड वगैरे ह्या गोष्टी आपल्या सार्कमध्ये तेवढ्या त्या नाही आहेत. त्यानंतर सगळ्यात यशस्वी उदाहरण काय असेल तर युरोपियन युनियन, म्हणजे युरोपियन महासंघाचं उदाहरण ते आपण अभ्यासणार आहे. ते इकॉनॉमिक युनियन कसं बनत चाललंय, ठीक आहे, पॉलिटिकल युनियन कसं बनत चाललंय, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं अभ्यासतो. आणि युएनच्या बाबतीत आपण युएनच्या सगळ्या प्रिन्सिपल ज्या ऑर्गनायझेशन आहेत, की युएनची आमसभा असेल किंवा सुरक्षा परिषद असेल किंवा महासचिवालय असेल, मग सुरक्षा परिषदेतील सुधारणा असतील, मग त्या सुधारणा म्हणजे भारताच्या काय मागण्या आहेत, की युएनएससी मध्ये आपण म्हणतो आम्हाला स्थायी सदस्यत्व हवंय, नकाराधिकार हवाय, मग त्याच वेळेस कोण देश विरोध करतायत, का विरोध करतायत, अजून दुसरे काय प्रपोजल्स आहेत सुधारणांचे, त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. किंवा युएनची शांती सेना असेल, पीस कीपिंग मिशन, पीस कीपिंग फोर्स, याच्यावरती कंटिन्युअसली प्रश्न येतात. भारताचं युएनच्या पीस कीपिंग मिशन मध्ये खूप जास्त आणि महत्वाचं असं योगदान आहे. ठीक आहे. भारताला त्याबाबत डॅग्स हॅमरझोल्ड ज्यांनी ही युएन पीस कीपिंग सुरू केली त्यांचे म्हणजे त्यांच्या नावानं शांततेचे पुरस्कार आहेत ते सुद्धा आपल्याला मिळालेले आहेत. आपल्या भारतीय लष्करातील महिलांचा या युएन शांती सेनेमध्ये खूप चांगला सहभाग आहे आणि त्यांची खूप उत्तम पद्धतीची कामगिरी आहे. त्यामुळे त्यांना जगातील इतर देशांकडून जास्तीची मागणी आहे. त्याच्यामुळे हा टॉपिक महत्वाचा आहे. त्यामुळे युपीएससी क्वेश्चन पेपर सेट करत असताना किंवा एमपीएससी हा टॉपिक इग्नोर करू शकत नाही. तुम्हाला दरवर्षी किंवा दर 1-2 सालाआड याच्यावरती प्रश्न पाहायला मिळतो. ठीक आहे. मग ह्या गोष्टी आपण इथं अभ्यासतो आणि ह्या बाकीच्या जनरल गोष्टी आणि त्याचबरोबर अण्वस्त्रांचा प्रश्न वगैरे काय काय टॉपिक जे आपण सेक्शन ए मध्ये अभ्यासणार आहेत त्याच गोष्टी सेक्शन बी मध्ये सुद्धा रिपीट होताना पाहायला मिळतात. हा असा एकंदरीत सिलेबस आपण पाहिलेला आहे. ठीक आहे. मग राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयामध्ये आपण पाहिलं की कंटेंट तुम्हाला मी सांगितलं की अभ्यासक्रमामध्ये आपण काय काय ओव्हरऑल स्टडी करणार आहोत. त्यातून तुम्हाला समजलं असेल की केवळ इंडियन पॉलिटी, भारतीय राज्यव्यवस्था म्हणजे आपला ऑप्शनल नाही, त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारं काय अभ्यासायचंय
इंडियन पॉलिटीचा जो सेक्शन आहे भारतीय राज्यव्यवस्था, जो आपण युपीएससी एमपी साठी अभ्यासतो, तो केवळ पेपर 1च्या सेक्शन बी मध्ये काही अंशी कामाला येणार आहे. त्याच्या पलीकडेही आपल्याला खूप काही करायचं आहे. ठीक आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही जर पाहिल्या तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला समजली असेल की हा काही मगिंगचा विषय नाहीये, पाठांतराचा विषय नाहीये. ह्याच्यामध्ये तुमचं आकलनात्मक म्हणजे काय म्हणूया त्याला की संकल्पनात्मक स्पष्टता खूप महत्वाची आहे. काय संकल्पनात्मक स्पष्टता म्हणजे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी येणं. आणि ती जर असेल तर तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर अगदी उत्तम पद्धतीने लिहू शकता. त्यासाठी कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, विषयाचा कोर, इश्यूचा कोर समजणं तुम्हाला खूप महत्वाचं आहे. त्यामुळे ह्याला काय म्हणूया आपण की हा तुमच्या आकलनाचा विषय आहे. तुमच्या आकलनाचा विषय आहे. तुमची कॉम्प्रिहेंडिंग पॉवर किती आहे. ठीक आहे. तुम्ही गोष्टींना अंडरस्टँड करून घ्यायला किती म्हणजे महत्व देता, त्या गोष्टी या विषयामध्ये कामाला येतात. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की हा विषय तुम्हाला क्रिटिकली म्हणजे काय म्हणतात टीकात्मक पद्धतीने विचार करायला भाग पाडणार आहे. क्रिटिकली थिंकिंग, टीकात्मक पद्धतीने विचार करणं किंवा क्रिटिकली गोष्टींना अॅनलाइज करणं, गोष्टींचं विश्लेषण करणं किंवा तुमचे पर्स्पेक्टिव्ह बिल्डिंगसाठी म्हणजे तुमचे दृष्टिकोन बांधणीसाठी हा विषय खूप महत्वाचा ठरणार आहे. आपले जे काही सामाजिक आणि राजकीय प्रश्न आहेत, सामाजिक आणि राजकीय जीवनातील जे प्रश्न आहेत, त्यांच्याकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन हा विषय देणार आहे. ज्यावेळेस तुम्ही न्यायाची संकल्पना अभ्यासाल त्यावेळेस उदारमतवादी अभ्यासक काय म्हणतात, रॉबर्ट नाझिक सारखा माणूस काय म्हणतो आणि जॉन रॉल्स, अमर्त्य सेन, दोरकिन यांसारखी माणसं काय म्हणतात, पूर्णपणे वेगवेगळे दृष्टिकोन मांडतात. ठीक आहे. देशाचं न्यायाचं धोरण कसं असलं पाहिजे, कारण की न्याय हा कोणत्याही राज्याचा आधार असतो. जर लोकांना वाटलं की न्याय आपल्या समाजामध्ये नाहीये, लोक आंदोलन करतात, चळवळी चालवतात, समाजामध्ये किंवा राजकीय व्यवस्थेमध्ये अस्थिरता आणते. त्यामुळे लोकांचा हा विश्वास होणं महत्वाचा राहतो की समाज आपला, राज्य आपलं न्यायावरती चालतंय. म्हणजे न्यायाची संकल्पना काय, त्याच्याकडे बघण्याचे एवढे दृष्टिकोन, त्याच्यामुळे आपले पर्स्पेक्टिव्ह बिल्ड होतात. ठीक आहे. मग ह्या पर्स्पेक्टिव्ह बिल्डिंगमुळे काय होतं की आपल्याला आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनाविषयी वेगवेगळ्या जीवनातील प्रश्नांविषयी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येतं. ठीक आहे. वेगवेगळे दृष्टिकोन. आणि त्याचाच दुसरा फायदा असा होतो की आपल्याला त्यामुळं आपल्या आजूबाजूच्या लोकांना अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येतं. त्यांचा जो स्टँड आहे तो तसा कशामुळे आहे, जर एखादी व्यक्ती तशा पद्धतीने वागत असेल तर ती कशामुळे वागते, त्या सगळ्या प्रकारचं म्हणजे तेवढं इन डेप्थ मध्ये आपला एवढा अभ्यास झालेला असेल ऑप्शनमध्ये तर त्या गोष्टी आपल्याला समजून जातात. ठीक आहे. पर्स्पेक्टिव्ह बिल्डिंग आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना अधिक चांगल्या पद्धतीनं विचार म्हणजे समजून घेण्यासाठी म्हणूयात आपण. त्याच्यामध्ये मग सगळ्यात महत्वाची गोष्ट जर मला काय सांगायची असेल माझ्या वैयक्तिक अनुभवातून, तर जर तुमचा रॅशनल वे ऑफ थिंकिंग असेल, जर तुम्ही सारासार विवेकी पद्धतीने विचार करत असाल, तशी तुम्हाला सवय असेल रॅशनल वे ऑफ थिंकिंग, तर तुम्ही या ऑप्शनलकडे यावं. ठीक आहे. हा तुमच्या आकलनाचा कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीचा विषय आहे आणि ती कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आपण क्लासमध्ये करून घेऊयात. पेपर 1 विठ्ठल सर तुम्हाला कॉन्सेप्च्युअली व्यवस्थित शिकवतील आणि पेपर 2 ची जबाबदारी माझी राहील. मी तुम्हाला स्वतः वैयक्तिक व्यवस्थितरित्या पेपर 1 चा सेक्शन ए, पेपर 2 चा सेक्शन ए आणि सेक्शन बी दोन्ही गोष्टी युपीएससीचे पीओबी सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या सांगेल. ठीक आहे. ती रॅशनल वे ऑफ थिंकिंग फक्त तुमच्याकडे असली पाहिजे. तुमचा दृष्टिकोन हा थोडासा ओपन राहू द्या. जे तुमचे बायसनेस आहे ते थोडेसे साईडला राहू द्या आणि एकदम खुल्या पद्धतीने आपण सगळ्या पर्स्पेक्टिव्ह सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि सगळ्या शेवटी आपली बॅच, त्याच्याविषयी परत एकदा सांगायचं झालं तर आपली बॅच ही ऑनलाईन स्वरूपात असणार आहे. मी मगाशी सांगितलं की मी आणि विठ्ठल सर तुम्हाला शिकवू. त्यानंतर जवळपास याची व्हॅलिडिटी 12 महिने राहील. तुम्हाला ते लेक्चर्स पाहता येतील, ते अमॅरेज काळासाठी पाहता येतील. पण आपल्या लेक्चरचा मेन फोकस हा तुमची कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, तुमची अंडरस्टँडिंग डेव्हलप करण्यावरती राहील. आणि दुसरी महत्वाची गोष्ट माझ्या वैयक्तिक अनुभवातून सांगतो तुम्हाला की मेन्स इज ऑल अबाउट आन्सर रायटिंग. ठीक आहे. की केवळ म्हणजे लिखाण, तुमचं उत्तर लेखन कौशल्य कसं आहे ते खूप महत्वाचं आहे. तेच ऍट द एंड मॅटर करतं मेन्समध्ये. ती तुमची तयारी, या राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयासाठी तुम्हाला एक वेगळी परिभाषा लागते, टर्मिनॉलॉजी लागते. मग पेपर 2 ची जबाबदारी पूर्णपणे माझी असेल की ती परिभाषा तुमची विकसित करून घेणं. ठीक आहे. ज्या त्या विषयाची ऑप्शनल आहे म्हणजे थोडा डेप्थ मध्ये किंवा थोडा स्पेशालिटी लेवलला आपल्याला करावं लागतं. त्यामुळे तुम्हाला केवळ जनरल अंडरस्टँडिंग नव्हे तर त्याच्या टर्मिनॉलॉजीच्या लेवलला, पारिभाषिक पातळीवरती तो विषय तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असावा असणं गरजेचं राहते. ती परिभाषा तुम्ही अवगत करणं गरजेचं राहते. मग ती परिभाषा आपण विकसित करू. त्यानंतर पीवायक्यूच्या गोष्टी आपण घेऊ. त्याच्याद्वारे आपण काय म्हणूया की त्याचं उत्तर कसं लिहिलं जाऊ शकतं, त्याच्यामध्ये काय कंटेंट येऊ शकतो, या गोष्टी डिस्कस करू. किंवा क्लास असाइनमेंट कधी मध्ये आपण देत जाऊयात. ठीक आहे. अशाच पद्धतीनं आपण सगळा व्यवस्थितरित्या सिलेबस पूर्ण करू. सिलेबसच्या प्रत्येक पॉईंटवरती तुम्हाला नोट्स दिल्या जातील. ठीक आहे. मग अशी आपली बॅच असेल.
प्रत्येक विद्यार्थ्याला आपण पर्सनल मेंटरशिप देणार आहोत, की प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिकरित्या लक्ष, की विद्यार्थी स्पेसिफिक अडचणी वेगळ्या असतात. एखादा विद्यार्थी पुढे असतो, एखादा विद्यार्थी मागे असतो. मग त्याच्या गरजेनुसार आपण त्याला त्या गोष्टी व्यवस्थितरित्या सांगणार आहोत. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ह्या बॅचची फीस 12,000 रुपये राहणार आहे. ठीक आहे, जी की आपण अफोर्डेबल ठेवलेली आहे. 30,000, 40,000, 50, 60 तशा किमती आहेत काय काय म्हणजे क्लासेसला, ऑप्शनलसाठी पण आपण एकदम माफक दरामध्ये देणार आहोत. आणि याच्याही पलीकडे आपल्या क्लासचा मेन मोटो हा म्हणजे क्वालिटी प्लस अफोर्डेबिलिटी ही तर आहेच, पण त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचा भाग तो म्हणजे समावेशकता, इन्क्लुसिव्हिटी, किंवा त्याला आपण गांधींच्या शब्दात बोलायचं झालं तर त्याला काय म्हणतो आपण, अंत्योदय. ठीक आहे, ही असणार आहे. जर खरंच एखादा गरजू मुलगा आहे, त्याला ती फीज पेड करणं शक्य नाहीये, त्याला मग विठ्ठल सरांशी किंवा माझ्याशी बोलावं, आम्हाला भेटावं, आमच्याशी कॉन्टॅक्ट करावा, तर त्याची फी आपण कमी करूयात. एखाद्याला काही शक्य नसेल तर त्याला अगदी मोफत म्हटलं तरी आपण आपला क्लास, आपली बॅच देऊया. ठीक आहे, ती अडचण आपली असणार नाही. आपला मेन मोटिव्ह क्वालिटी प्लस अफोर्डेबिलिटी देणं. ठीक आहे, तर हे असं सगळं ओरिएंटेशन आपण साधारणपणे जनरल डिस्कशन आपण पाहिलं. याच्यानंतर 1-2 दिवसात विठ्ठल सर आणि मी, विठ्ठल सर पेपर 1चा सिलेबस सगळा डिकोड करतील पॉईंट टू पॉईंट, की ह्या पॉईंटमध्ये आता मी तुम्हाला फक्त वरून सांगितलं की पाश्चात्य राजकीय विचारवंत आणि त्याच्यामध्ये आपण काय अभ्यासणार आहेत. मग सर तुम्हाला सांगतील की प्लेटोमध्ये काय अभ्यासणार आहेत, अरिस्टॉटलमध्ये काय, कार्ल मार्क्समध्ये काय, कशा गोष्टी पुढे जाणार आहेत. ठीक आहे, आणि पेपर 2चं मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सगळं सांगेल की तुलनात्मक राजकारणापासून आपण सुरुवात करू, थेट शेवटच्या पॉईंट पर्यंत जाऊ आणि सगळा सिलेबस अगदी व्यवस्थितरित्या आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल थँक्यू. शेवटपर्यंत जे आले त्यांचं विशेष आभार. चला ठीक आहे, भेटूयात आपण परतच्या लेक्चरला. थँक्यू सो मच.